चल बाय बाय बाय. चला का चला पप्पा. नाही नाही पोचल्यावर मेसेज करेन कुठं. बाय. पडलेलो एक ग्लास पडला आणि पटकन घेऊन येतो. 2 मिनटं यार. Few moments later. सकाळ सकाळ कार्डिओ करायला लावलाच शेवटी मला. जिमला न गेल्याचे परिणाम. ओके. वर्षाच्या पहिल्या दिवशी जिम स्किप करणार हेच होणार. रिफंड. ओके स्टार्ट अगेन. ओके. नमस्कार मंडळी. मी निघालोय मुंबईवरून गोव्याला. गोवा नाही म्हणता येणार. मी निघालो कणकवली साईडला. त्याच्या आधी मी जाणार आहे गणपतीपुळे. तर हा ही असणारी माझी 5 दिवसाची ट्रिप असणार आहे. तुम्ही पूर्ण डिटेल व्हिडिओ तुमच्याकडून शेअर करेन की काय चॅलेंजेस मला फेस करावे लागलेत. कुठे तुम्ही स्टे करू शकता जर तुम्ही प्लॅन करताय. तुम्ही कुठे राहू शकता, कुठे तुम्ही खाऊ शकता, कुठे तुम्ही फिरू शकता. सगळं काही इन डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. अदरवाईज मी पेन मार्गे पण जाऊ शकत होतो, पण मी आज नाही जाते कारण रात्रीची वेळ आणि गावाकडचा रस्ता आहे. सो मला थोडी रिस्क घ्यायची नाही आहे त्या रस्त्यावरती. जस्ट तुम्ही क्रॉस केला आणि तुम्हाला जर कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये दिसत असेल पाण्याचे ड्रॉप तर वेरी गुड. पण आत्ता इथे सकाळ सकाळ पाऊस पडतो आहे. 1 तारखेला 1 जानेवारीला भाई पाऊस पडतो आहे. म्हणजे थंडीचा सीझन आहे आणि पाऊस पडतोय. मला काही समजत नाही भाई, हा काय सीन आहे इथे. हा काय सीन आहे. म्हणजे मी काय प्रिपरेशन केलेच नाही की पाऊस पण येऊ शकतो. तुम्हाला जर दिसत असेल तर खूप धुकं पडले रस्त्यावरती आणि मध्ये एक पॅच असा होता की तिथे एवढी जास्त धुकं होते की समोरून येणाऱ्या गाड्या पण दिसत नव्हत्या. आणि इन्स्टा 360 गोप्रो जेव्हा तुम्ही काय कॅमेरा यूज करत असाल ॲक्शन कॅमेरा, त्यांच्यामध्ये एक फीचर असतो की लोक धुकं जास्त कॅप्चर करत नाही कॅमेरामध्ये. सो तो एक फीचर आहे ज्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये मे बी थोडे कमी धुकं दिसत असतील. बट लिटरली सकाळ सकाळ तुम्ही जर थंडीमध्ये ट्रॅव्हल करताय तर खूप जास्त धुकं आहे रस्त्यावरती. माणगाव 2 किलोमीटर दाखवते मला. म्हणजे मी ऑलमोस्ट माणगावला पोचलो आणि मी निघायच्या आधीच डोक्यामध्ये एम करून निघालेलो की मला काही करून सकाळी 8च्या आतमध्ये माणगाव क्रॉस करायचं आहे. सो कुठेतरी ते पूर्ण झालं आणि मी माणगावला क्रॉस केलं 8च्या आधी. सो बघूया आता किती वेळ लागतो आहे मला गणपतीपुळेपर्यंत पोहोचण्यासाठी. एम तर मी हाच पकडून चाललो की मला काही करून 12 किंवा 1च्या आतमध्ये मला गणपतीपुळेला पोचायचं आहे. हाय मी टेकतो ते.
तेव्हापासून आत्तापर्यंत या रस्त्याची कंडिशन खूप चांगली आहे. म्हणजे तुम्ही इझिली मानगाव क्रॉस केल्यानंतर रस्ता बघायला तर एवढा स्मूथ आहे की तुम्ही 100-120 स्पीड आरामात पकडू शकता. मध्ये मध्ये 1-2 पॅचेस असे आहेत जे गावाला कनेक्ट करतात आपल्या, तिथे फक्त तुम्हाला रस्ता थोडे खराब दिसू शकतात. बाकी रस्ता पूर्ण क्लीन आहे, स्मूथ आहे, इझिली तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. थांब 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 नाही पडणार का? थांब नाही. कुठं पण जाणार उलट्या असं उलट्या बसून कुठं पण जाणार चक्कर नाही गाडीवर झोपते ती मागे बॅलेन्स कशी होते जमतं ना, मागे झोपून बसली की जमतं. नाही गाडीवर वळली ना आपण असतं एकदम स्पीडला गाडी आता ही बसली कुठं होती? मानगावला. आत्ता उतरतो. गोवा नाही, आता पहिला गणपतीपुळे नंतर गोवा. मजा आली मला. मी तुला बोललेलो ना. रोडचं काम चालू आहे ॲक्च्युली इथे. मला तर वाटतं होऊन जाईल अजून काही दिवसांमध्ये. तुम्ही ट्रॅव्हल तर करू शकता इथं. असा रोड तर आहे, कंडिशनमध्ये तर आहे. तर ठीक आहे, तेवढा इतना तो चलता है भाई, इतना तो 19 चलता है. आता माझ्या इथून गणपतीपुळे हार्डली 1 तासावरती आहे. मी सावर्डे आसुर्डे सगळं क्रॉस करून आता पुढे आलो आहे. सो इथे माझा मोठा टास्क हा आहे की मी अजून हॉटेल बुक नाही केलं आहे आणि भूक पण खूप मजबूत लागले कारण मी कुठेच ब्रेक घेतला नाही आहे. सो मला पहिली गोष्ट तर खायला थांबायचं आहे. तिकडे खाण्यासाठी सी फूड हॉटेल शोधायचं आहे आणि त्याच्यानंतर मला मग स्टेसाठी हॉटेल शोधायचं आहे. सो लेट्स सी आपण कुठल्या रेंजमध्ये आपल्याला कसं हॉटेल भेटतं आहे आणि आपण कुठे चांगल्या प्रकारे स्टे करू शकतो. आणि हा एक शॉर्टकट रोड आहे गणपतीपुळेचा. जर मी कसबा ब्रिज पकडतो आहे तर मला खूप फिरून जावं लागेल आणि याच्यात माझा हार्डली 20-25 मिनटाचं डिस्टन्स पण म्हणजे मिनटाचं डिस्टन्स पण कवर होतं आहे. वाचतं आहे, माझा टाईमसुद्धा वाचतो आहे. सो मी हा रोड ट्राय करतो आहे. कसबा ब्रिजच्या बाजूनीच तुम्हाला एक बोर्ड दिसेल की रत्नागिरी गणपतीपुळे. सो त्या रोडनी तुम्हाला फक्त आतमध्ये यायचं. कच्चा रोड आहे बट स्टील तुमच्या 20 ते 25 मिनटं या रोडमध्ये वाचतात. मी आता संगमेश्वरमध्ये आहे आणि थोडं अजून पुढे गेला इथे संगमेश्वर मार्केट करून येतं. संगमेश्वर म्हटलं की पहिला सर्व मराठी माणसांच्या मनामध्ये काटा उठतो आणि मनात येतं ते फक्त एकच, छत्रपती संभाजी महाराज. त्यांचा इतिहास अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांच्याबरोबर जो दगा झाला तो इथेच झाला आणि त्यांची जी प्रतिमा आहे ती इथे संगमेश्वरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बांधली गेली आहे. मी तो रस्ता अजून कवर नाही केला आहे बट जेव्हा मी कुडाळवरून रिटर्न करेन तेव्हा तो रस्तासुद्धा मी कवर करेन आणि ती प्रतिमासुद्धा कवर करेन. आणि तो जो वाडा होता जास्त वळण आहे त्या रोडवरती. सो मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की तुम्ही जर या रोडनी येत आहे तर प्रत्येक वळणावरती हॉर्न मारत जा कारण कुठून कशी गाडी येईल, कसं काही गाडी येईल सांगता येत नाही. मंडळी, तर मी पोचलेलो आहे आता फायनली गणपतीपुळ्याला. आणि तुम्ही जर रोड बघत असाल तर तुम्हाला समजून येईल प्रॉपर गावची वाईब देतो हा रोड. प्रॉपर गावची वाईब म्हणजे गावाला कसे सुके पडलेल्या पानांचा असं थोडंसं बाजूला सेम 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 वाईब देतो हा रोड. येताना जेवढा कच्चा रोड आपल्याला भेटला तेवढाच पक्का रोड आता वरती आहे गणपतीपुळ्याच्या साईडला आहे. तो तुम्ही आरामात या रोडने ट्रॅव्हल करू शकता. मी